आज आपण टॉपिक बघणार आहोत फेडरलिझम. फेडरलिझम हा टॉपिक आपल्याला PSRI म्हणजेच पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशनशिप आणि पॉलिटीमध्ये देखील त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. तर ह्याची टर्म्स आपण बघूयात. द टर्म्स ऑफ द फेडरलिझम्स कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड्स ऑफ द फ्युडस अँड मिनिंग कॉन्ट्रॅक्ट्स द गव्हर्नमेंट अँड इज इस्टॅब्लिश्ड बाय अ कॉन्ट्रॅक्ट्स. Constitution is the contracts documents and methods of the promoting in self rules. Dr. B.R. Ambedkar is quote, the partitions of the legislative and executive power of the center and units is the main criteria of the freedom. म्हणजेच फेडरलिझम म्हणजेच संघराज्य. जेव्हा केंद्र आणि राज्य या दोघांना एकत्र येऊन जेव्हा काम करण्याची आणि निर्णय घेण्यासाठी जेव्हा एकत्र यावं लागतं त्यास फेडरलिझम म्हणजेच संघराज्य असे म्हणतात. तर फेडरलिझमची व्याख्या ही फर्स्ट टाइम US मध्ये, इंडिया आणि कॅनडा या 3 कंट्रीमध्ये फेडरलिझम हे एकत्र येऊन काम करण्याची सिस्टीम या 3 कंट्रीमध्ये आहे.